चवीला अतिशय खमंग आणि उत्तम रसरशीत शेवग्याची सोलापुरी पद्धतीची टोमॅटोच्या आमटीतली शेवग्याची रसभाजी बघणार आहोत. कोणत्याही वाटणाचा वापर न करता गरम भातासोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खाणारी ही अशी चटपटी टोमॅटो आमटीतली शेवग्याची रेसिपी घरी नक्कीच ट्राय करा आणि मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा. माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टोमॅटो शेवगाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य बघणार आहोत. 2 इथे टोमॅटो घेतले आहेत, एक मोठा आणि एक लहान असे 2 टोमॅटो घेतले आहेत. शेवगा इथे मी 4 शेवगा चिरून घेतला आहे आणि त्यावरची साल काढून घेतली आहे. 2 कढीपत्त्याचे धाट घेतले आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. सुरुवातीला आपल्याला बारीक असे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत. तर तुम्ही नेहमीच्या डाळीच्या वरणातली आमटी करताना शेवग्याची ती आमटी न करता तुम्ही या पद्धतीने टोमॅटोच्या आमटीतली शेवग्याची आमटी करून बघा. चवीला अतिशय उत्तम. 1 भाकरीऐवजी तुम्ही 2 भाकरी नक्कीच खाणार, एवढी ही आमटी चवीला सुंदर अशी होते. तर या आमटीमध्ये आपण कोणत्याही वाटणाचा वापर न करता तर आमच्या इकडे सोलापूर पद्धतीची अशी आमटी बघणार आहोत. गॅसवर इथे कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवली आहे. तर आपण या कढईमध्ये 2 माप तेल घालून घेणार आहोत. ही आमटी करण्यासाठी थोडंसं तेलाचा वापर थोडा जास्त करायचा, कारण की आमटीला तरी देखील छान आली पाहिजे. तर इथे ठेचलेलं लसूण इथे घालून घेणार आहोत. तर इथे बघा, ठेचलेलं लसूण हलकंसं गोल्डन ब्राऊन रंगाला आलं की त्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे आणि लगेचच वरून पटकन झाकण लावून घ्यायचं आहे. त्याने काय होतं ना, टोमॅटोमध्ये लसणाचा स्मोकी फ्लेवर उतरतो आणि आमटी चवीला अतिशय अशी सुंदर अशी लागते. खूप म्हणजे खूप भारी अशी आमटी लागते. तर बघा, 5 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. आता टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर आपल्याला हे टोमॅटो तेलामध्ये नरम करून घ्यायचे आहेत आणि टोमॅटोसोबतच आपल्याला शेवगा देखील घालून घ्यायचा आहे. तर इथे टोमॅटोच्या सोबतच मी शेवगा का घातला आहे, कारण की आपला जो टोमॅटोचा रस आणि लसणाचा जो काही स्मोकी फ्लेवर आहे ना, या शेवगाच्या रसासुद्धा उतरतो आणि आपला शेवगा आपण दाताखाली तोडून खातो ना, तर त्याची चव ना अतिशय छान अशी लागते. शेवगा आणि टोमॅटो पटकन नरम होण्यासाठी इथे मी मीठ वापरलं आहे आणि मीठ आपल्याला हे छान शेवगामध्ये आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी इथे बघू शकता शेंगा आपल्या शिजल्यासारखे दिसत आहेत आणि टोमॅटो देखील गळल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे टोमॅटो देखील आपले छान असे शिजले आहेत. अतिशय खमंग असा वास येत आहे. अजून तरी आपण कोणताही मसाला न वापरताच इथे इतक्या छान शेवगाला खमंग असा वास येत आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची आहे. कोथिंबीर देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान अशी परतवून घ्यायची आहे आणि आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत. तर लाल तिखट मी इथे 2 चमचे वापरले आहे. तर तुम्हाला आमटी कमी तिखट किंवा जास्त तिखट हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे तिखट घालू शकता. आणि इथे अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत. तर इथे आपण कोणताही मसाला न वापरता अगदी इथे बघा चमचमीत असा आपला शेवगा दिसत आहे. तर हा शेवगा तुम्ही अशा पद्धतीने सुक्का देखील करून खाऊ शकता, तो देखील चवीला अतिशय उत्तम आणि भारी लागतो. इथे आज आपण ना शेवग्याची आमटी करून घेणार आहोत टोमॅटोतली. तर इथे आपल्याला लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी साधारण अर्धा लिटर एवढं पाणी घालून घेतलं आहे आमटीसाठी. तर ही आमटी 4 ते 5 माणसाला सहज अशी पुरते. आमटीमध्ये पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. शेंगदाण्याचं कूट मात्र जरा कमीच घाला. जर जास्त कूट घातला तर ही आमटी चवीला जरा शेंगदाण्याचं कूटाचा फ्लेवर जास्त येतो आणि मग आमटी देखील चवीला छान नाही लागत. मी इथे फक्त पोहे खायचा 4 चमचे एवढे इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे आणि आमटी गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून 5-6 मिनिटासाठी शेवगा आपले शिजवण्यासाठी आमटी छान उकळवून घेतली आहे. तर इथे बघू शकता
आमटी छान आपली उकळली आहे. शेवगा देखील आपले छान असे शिजले देखील आहेत. तर एक शेवगा मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे. तर इथे बघू शकता शेवगा आपला आतपर्यंत मऊ असा शिजला आहे. ही चवीला एवढी सुंदर आणि इतकी बेस्ट आमटी लागते ना, तर ही सोलापुरी पद्धतीची आमटी घरी नक्की ट्राय करा. आणि शेवग्याच्या आमटीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका. समोर असलेले बेल आयकॉन बटनला नक्कीच प्रेस करून नवनवीन माने रेसिपीचे नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा.